माझे कापून झालेलं आहे. जर कापून झालं नसतं तर आपण असे हाताने बारीक बी करू शकतो. मध्ये मी आता हे 2 वाटी घेतलेलं गव्हाचं पीठ घालते. हे गव्हाचं पीठ 2 वाटी मी घेतलेलं आहे ह्याच्यासाठी. परत 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी दही घेतलेलं आहे. दही मलईचं घ्यायचं एकदम घट्ट. हे सगळं एकत्र करून हे चाट मसाला, हे ओवा, हे जिरी पावडर, हे कलरसाठी थोडीशी बेडगी मिरची, हा मीठ. आता मी हे सगळं असंच 5 मिनिटासाठी ही भिजत ठेवते. म्हणजे हे मेथीला अजून पाणी सुटतं आणि हे सगळं एकत्र करतं. आणि हे मिरची, आलंचा हे तुकडा आणि लसूण हे मी बारीक वाटून मिक्सरवर आता घेणार आहे. आणि ही कोथिंबीर ह्याच्यामध्ये मी घालते. आणि नंतर सगळं वाटून झाल्यानंतर मताना आपल्याला दाखवते. सगळा मसाला मी अगोदरच घालून घेतलेलो. खाली ही मिरची लसूणचा मसाला राहिला होता. हे मी असा लय बारीक करून घेतलेलं नाही. पाणी न घालताच एकदम थोडंसंच फिरवून घेतलेलं आहे. म्हणजे टेस्ट चांगली येईल. हे बघा मी मस्तपैकी हे छानपैकी मळून घेतलेले एकदम छान झालेलं आहे. आता ह्याचे मी असे बारीक बारीक गोळे करून घेणार आहे. थोडं पीठ चिकट लागते म्हणून आपण ह्याच्या खाली थोडं गव्हाचं पीठ पसरून घेऊया. म्हणजे पोळपाटाला आणि आपल्या लाटण्याला हे चिटकणार. हे आपल्याला जर गोल पाहिजे असेल तर आपण हे डब्याचं झाकण बिकण किंवा काही घेऊन असे गोल गोल करा. हे बघा किती छान गोल गोल झालेला आहे. ह्याला वरून थोडं तेल लावा किंवा तूप लावा किंवा काही आपण लावा. चव छान येणार आहे. वास इथं छान सुटलेला आहे. खमंग वास सुटलेला आहे. हे मी आता काढून ठेवते. आता मेथीपासून किती छान मी थेपले बनवलेले आहेत. हे थेपले एकदम पौष्टिक आहेत. ह्याला तेल असं मी बिलकुल लावलेलं नाही. खाली चपातीला लावते तेवढंच तेल मी ह्याला लावलेलं आहे. आणि हे 8 दिवस टिकतात. तुम्ही हे नक्की करून पहा. बघा किती मऊसूद आहे. खायला एकदम मऊसूद आहे. हे